आमच्या येथील पक्षी मित्र अमीनभाई सिद्दीकी पक्षी व जनावरांसाठी चारा निर्माण करून देणारे अमीनभाई सिद्दीकी आता या ठिकाणावरती आपल्याला एक घरटं बनवायचं आहे पक्ष्यासाठी. त्याचं कारण की आता पावसाळा लागलेला आहे, पावसाळा सुरुवात होणार आहे, आजचा दुसरा दिवस आहे पावसाळा लागून, तरी आपल्याला या ठिकाणावरती घरटे बनवायचे आहेत. जर कोणाला दान पारामिती करायची असेल ते दान देऊ शकतात, आम्ही त्याची व्यवस्था करू, नाही तर आम्ही आमच्या सोबळातून खर्चातून करू. ही त्या ठिकाणावरची जागा आहे, हे ठिकाण आहे आणि या ठिकाणावरती आम्हाला त्या पक्ष्यासाठी घरटं बनवायचं आहे. पावसाळ्याचे दिवस लागलेले आहेत, लहान लहान पिल्ले राहतात किंवा यदा कदाचित ती पक्षी मादी असलेली अंडे घालू शकते. ते अंडे आणि पिलं त्याचे सुरक्षित राहण्यासाठी आम्हाला घरटं बनवायचं आहे. दिनांक 2/5/2026 शेंबाळपिंपरी तालुका पुसद जिल्हा यवतमाळ शेंबाळपिंपरी या बसस्थानकाच्या जागेमधून हे कार्य चालू आहे. हे पाण्याची टाकी आहे, भरपूर पाणी भरलेलं आहे या टाकीमध्ये, हे पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे आपले सिद्दीकी साहेब त्या जनावरांची पक्ष्याची सोय करतात, चारा पाणी घालतात. असं सिद्दीकी साहेबाचं कार्य आहे. जरी करिता कोणाला असं कार्य करायचं असेल तर करू शकता आणि करायलाच पाहिजे. ही मानवाची जबाबदारी आहे. प्राण्याशी पक्ष्याशी वागावं. ही आहे टाकी बघा, ही अशी टाकी निर्माण करायची. पाणी खायला सांडू द्यायचं थोडंफार. याच्यात पक्षी बसतात, आपले पंख ओले चिंब करतात आणि ओले पंख झाल्याच्यानंतर स्नान झाल्याच्यानंतर या झाडावरती हिरव्यागार फांदीवरती बसतात. असं आमचे अमीनभाई सिद्दीकीचं शेंबाळपिंपरी बसस्थानकाच्या परिसरामधून हे कार्य सुरू आहे. असे हिरवेगार झाडं आहेत, त्या झाडावर पक्षी बसतात. जर कोणालाही असं कार्य करायचं असल्यास चांगले उपयोगी पडणारं कार्य आहे आणि प्रत्येकानं असं कार्य करायला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.